नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत। एका नवीन पाठाला, एका नवीन भागाला आपण सुरुवात करणार आहोत। आणि आज आपण सुरुवात करण्या अगोदर आपण पाहणार आहोत की आपल्या मागच्या भागामध्ये जो आपली अस्थित्व संस्था आणि ऊर्जा याच्यामध्ये जो आपला भाग होता की अस्थित्व संस्था आणि त्वचा, या पाठामध्ये आपण म्हणू शकतो की आपली अस्थित्व संस्था काय आहे, की हाडं आणि हाडाचे प्रकार काय आहे, सांध्या आणि सांध्याचे प्रकार पाहिले होते, त्वचेचे रचना, त्वचेचे कार्य। त्याचप्रमाणे आपण पाहिलं होतं की अक्षय आणि उपांग जे सांगाडे आहे, अक्षय सांगाडा, उपांग सांगाडा, याच्याबद्दल देखील आपण अधिक माहिती आपण घेतलेली होती। आज आपण एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे पाहणार, जो आपला पाठ 9 आहे मुलांनो, गती व गतीचे प्रकार आहे। गती व गतीच्या प्रकारामध्ये आपण शिकणार आहोत मुलांनो, की आपण बघणार आहोत प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आज आपण या पाठामध्ये कोणत्या प्रकारचा घटक किंवा टॉपिक आपण शिकणार आहोत। आज आपण पाहणार आहोत की या पाठामध्ये आपण पाहणार की गती आणि गतीचे प्रकार किती आहेत, की त्याचप्रमाणे आपण पाहणार की गतीच्या प्रकारमध्ये असणारे की जी गतीचे 2 प्रकार पडतात। त्याचप्रमाणे एक रेषीय गती आणि त्याचप्रमाणे नेक रेषीय गती, म्हणजे नेक रेषीयचे देखील किती प्रकार पडतात त्याचा देखील अभ्यास करणार आहोत। गती म्हणजे काय आहे ते पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत चाल म्हणजे काय, चालीची व्याख्या काय आणि चालीचं एकक काय आहे हे देखील आपण बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बघा, आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत मुलांनो, आपण बघत आहोत या पाठात आपण पाहणार आहोत की विस्थापन म्हणजे काय, गती म्हणजे काय, गती व गतीचे प्रकार आहेत। त्याचप्रमाणे जर एक रेषीय गती आहे तर एक रेषेमध्ये देखील 2 पाठ पडतात, एक रेषीय गती आणि असमान गती। त्याचप्रमाणे जर आपण नेक रेषीय गती बोललो तर नेक रेषीय गतीमध्ये देखील त्याचे देखील विविध प्रकार पडतात। ते कोणते प्रकार आहेत ते देखील आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला, तर आपण सुरुवात करणार आहोत मुलांना, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सर्वात पहिले आपण पाहणार आहोत की गती म्हणजे काय। आपण पहिले गती आणि गतीचे प्रकार आपण बघणार आहोत की ते गती म्हणजे काय, म्हणजे गतीचा अर्थ काय आहे, म्हणून जर स्पीड आहे। त्याचप्रमाणे गतीची आपण व्याख्या बघत होतो की वस्तूच्या एका ठराविक वेळेत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या विस्थापन क्रियेला आपण गती बोलणार आहोत। मग ही गती आपण नेहमीच आपण अनुभवत असतो मुलांनो, की जेव्हा आपण एखाद्या ट्रेनने, बसने जेव्हा आपण प्रवास करतो, रिक्षाने प्रवास करतो, त्यावेळेस म्हणून की आपण जेव्हा ट्रेनमध्ये असतो तेव्हा आपल्या समोरच्या ज्या वस्तू असतात त्या आपल्याला हलताना दिसतात। आणि त्याचप्रमाणे आपण जर एखाद्या रस्त्याच्या कडेला उभं असलो तर आपल्याला जी समोरची वस्तू आहे, म्हणजे ती बस असेल, रिक्षा असेल, ती आपल्याला हलताना दिसते, म्हणजे वस्तू गतिमान आपल्याला दिसतात। की जेव्हा आपण गतिमान असतो तेव्हा आपल्याला समोरची वस्तू जी स्थिर असते ती आपल्याला गतिमान दिसते, कारण या उलट आपण हलत असतो आणि समोरची व्यक्ती आपल्याला बसमधून किंवा ट्रेनमधून ही आपल्याला हलताना दिसते। याचा अर्थ आपण समजतो की झाडे पळत आहेत असं आपल्याला चित्र दिसतं, आणि म्हणून आपण काय बोलतो की ते झाडे पळत आहेत, म्हणजे आपण त्या वस्तूची आपण काय करत आहोत, गती बघत आहोत। तसंच मुलांना इथे बघा चित्र दिलेले आपण पाहत आहोत। समजा आपण स्थिर उभे आहोत असं त्यांनी सांगितलंय तर गतिमान वस्तू पळताना दिसतात। तसं मी आत्ता सांगितलं आहे मुलांना की जर आपण स्थिर उभे आहोत, समजा आपण एका ठिकाणी रेल्वेसाठी आपण वाट बघत आहोत, आपण एखाद्या बसची वाट बघत आहोत, रिक्षासाठी वाट पाहत आहोत, तर आपण जेव्हा स्थिर उभे असतो तेव्हा आपल्या समोर असलेल्या ज्या काही वस्तू आहेत, म्हणजे बस आहे, रिक्षा आहे, ट्रेन, हे आपल्याला पळताना दिसतात, बरोबर। त्या वस्तू कशा आहेत, गतिमान आहे। तसंच बघा, तुम्ही चित्रातून पाहू की इथे काय आहे, रेल्वेचं चित्र तुम्हाला इथे दिसत आहे। या रेल्वेच्या चित्रातून तुम्ही या रेल्वेमध्ये बसला आहात, पण तुम्ही जात आहात आणि ही जी झाडं तुम्हाला दिसत आहेत, ही सर्व प्रकारची ही झाडं कशी आहेत, ही झाडं तुम्हाला पळताना दिसत आहेत। काय करत आहेत, पळताना दिसत आहेत। म्हणजे याचा अर्थ काय, ही याला गती आहे का, नाही तर तुम्ही जेव्हा जात आहात त्या गोष्टीला गती आहे। ही झाडं एका जागी स्थिर आहे, आणि म्हणून त्यांनी समजा आपण स्थिर उभे आहोत तर गतिमान वस्तू पळताना दिसते। तर काय, गतिमान वस्तू ही पळताना, आपण जर स्थिर उभे आहात तर जी गतिमान वस्तू आहे, जे आपण त्या ट्रेनमध्ये बसलो ती काय आहे, गतिमान वस्तू आहे, म्हणजे तिला स्पीड आहे, ती वस्तू काय करत आहे, आपल्याला पळताना दिसतात। तर अशा प्रकारचं चित्र आपण हे नेहमीच अनुभवत असतो की आपण काय करत असतो, ट्रेनमध्ये असल्यावर आपल्याला समोरची वस्तू ही पळताना दिसत असते। या उलट त्यांनी सांगितले बघा, या उलट आपण गतिमान असू तर स्थिर वस्तू गतिमान आहे असं आपल्याला वाटतं, म्हणजे उलट विरोधाभास आहे। समजा आपण जर एखाद्या ठिकाणी उभे आहोत आणि आपण एखाद्या ठिकाणी उभं असलं तर आपल्याला समोरची व्यक्ती काय दिसत आहे किंवा समोरची वस्तू आपल्याला ही गतिमान दिसत आहे। जसं आपण बघा सुरुवातीला सांगितलं की आपण गतिमान वस्तू असू, याउलट आपण गतिमान असू। गतिमान कधी असू, जेव्हा आपण बसमध्ये, रिक्षामध्ये, ट्रेनमध्ये असेल तर आपण गतिमान आहोत, पण आपल्याला काय दिसत आहे की समोरची झाडे पळत आहेत। पहिल्या उदाहरणात काय पाहिलं मुलांना, बघा आपण परत एकदा समजून घेऊया। हा जो टॉपिक आहे हा खूप कठीण आहे। बघा, समजा आपण स्थिर उभे आहोत, म्हणजे आपण एका ठिकाणी उभे आहोत तर आपल्या समोर जी वस्तू आहे ती आपल्याला गतिमान दिसत आहे, म्हणून उभे आहोत तर गतिमान वस्तू पळताना दिसत आहेत। मग गतिमान वस्तू कोणत्या आहेत, बस, रिक्षा, ट्रेन, रेल्वे, काही असो।
असू शकतं. आणि त्यांनी तिथे सांगितलं की त्या आपल्याला काय आहेत, गतिमान दिसतात. पण या उलट आपण गतिमान असू, मग आपण गतिमान म्हणजे आपण त्या ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, बसमध्ये आपण बसलो आहोत, म्हणजे आपण गतिमान आहोत. तर आपल्याला काय भास होतो की आपण पळत आहे हा भास होत नाही, की या उलट समोर दिसलेली जी व्यक्ती आहे किंवा समोर बसलेली जी वस्तू आहे ती आपल्याला गतिमान दिसते. बघा, आपण गतिमान असू तर स्थिर वस्तू गतिमान आहे असा भास होतो. भास होणे म्हणजे काय मुलांनो, की असं आपल्याला वाटणे, पण प्रत्यक्षदर्शी तशी गोष्ट अस्तित्वात नसते. की जर आपण ट्रेनमध्ये चाललो आहोत म्हणजे गतिमान कोण आहे, आपण आहे. मग झाडे पळू शकतात का? आपण जेव्हा खिडकीतून डोकावून बघतो तर आपल्याला खूप सारे जे दुकानं आहेत, जे झाडे आहेत, डोंगर आहे, हे काय करत असतात, पळताना दिसतात. मग ते ॲक्च्युली पळत असतात का, तर नाही. तर आपण गतिमान असल्यामुळे ते डोंगर किंवा झाडे म्हणा आपल्याला काय दिसतात, पळत असताना दिसतात. आणि म्हणून त्यांनी ते सांगितले की असा भास तयार होतो. भास तयार होतो म्हणजे असं आपल्याला वाटणं किंवा आपली अशी कल्पना आहे की नाही, आपण पळत नाही, तर आपल्या समोर असलेली वस्तू आहे ती काय होत आहे, ती पळत आहे असं आपल्याला भास होत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या उलट म्हणजे दोन्ही गोष्टी त्यांनी काय केल्या आहे, मुलांनो तपासून पाहिल्या आहेत. की जेव्हा आपण स्थिर असतो तेव्हा आपल्याला समोरची वस्तू काय दिसते, गतिमान दिसते. पण ज्यावेळेस आपण गतिमान असतो त्यावेळेस समोरची वस्तू आपल्याला काय दिसते, गतिमान दिसते किंवा ती पळत आहे. मग त्याच्यामध्ये दरी आली, डोंगर आले, नद्या आल्या, त्याचप्रमाणे झाडं आले, हे आपल्याला काय दिसतात, पळताना दिसतात. असं चित्र आपण नेहमीच अनुभवत असतो जेव्हा आपण एखाद्या गावाला जात असतो, एखाद्या ठिकाणी भेट द्यायला जात असतो किंवा आपण एखाद्या ट्रेननं प्रवास करत असतो. त्यावेळेस हे जे दृश्य आहे हे आपण नेहमीच अनुभवत असतो की आपण म्हणतो की ही झाडं काय करत आहेत, पळण्याचं काम करत, ते पळत आहेत असं आपल्याला नेहमी भासत असतं. मग आता त्यांनी इथे तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहेत. ते उदाहरण कोणते आहेत, रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी जी झाडे आहेत, हे उदाहरण कॉमन उदाहरण आहे, सामान्य उदाहरण आहे. की जेव्हा आपण रेल्वेतून प्रवास करतो तेव्हा प्रवास करत असताना आपल्याला काय दिसत आहे की जे समोरची झाडं आहेत तिथे एका जागी स्थिर असतात, परंतु आपल्याला काय वाटतं की ती झाडे पळत आहेत. आणि अशी अनेक झाडे मागून जातात, त्याप्रमाणे अनेक अशी डोंगर जातात, अशा अनेक प्रकारच्या नद्या, ते जे धबधबे आहेत ते देखील आपल्याला त्या ट्रेनमधून किंवा त्या बसमधून हे दिसतात. आणि आपल्याला असं वाटतं की ते काय करत आहेत, आपण त्यांना मागे टाकलं आहे किंवा ते पळत आहेत असं आपल्याला काय होत आहे, भास होत आहे. तर अशा प्रकारे बघा, आपण ट्रेनचा बसचा नेहमी प्रवास करून आपल्याला ही उदाहरणं दिसत असतात. बघा आता इथे काय दिलं आहे, एक बसचं उदाहरण दिलं आहे. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल. जेव्हा आपण निरीक्षण करतो, निरीक्षण म्हणजे काय म्हणतो, ऑब्झर्वेशन. निरीक्षणाला आपण जेव्हा आपण एखादी गोष्ट ऑब्झर्वेशन करतो की एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर अभ्यास करायचा असेल, एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला निष्कर्ष काढायचा असेल, तर त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, निरीक्षण करतात. पण निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत करत असताना असं आपल्याला काय होतं, दिसत असते. की जेव्हा आपण एखादं निरीक्षण करतो तेव्हा ती जी वस्तू आहे ती वस्तू काय करत आहे, सतत जागा बदलण्याचं ती काम करत आहे. ती जागा बदलत राहिल्यामुळे काय होत आहे की आपल्याला समजत आहे ती काय करत आहे, गती वाढण्याचं ती काय करत आहे, काम करत आहे. म्हणजेच ते काय आहे, त्या जागेला किंवा त्या वाहनाला गती निर्माण होण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असं. म्हणजे आता ही गाडी आहे, गाडीतून जो येणारा जो रस्ता आहे हा रस्ता सतत बदलत असतो. हा जो रस्ता मागे गेलाय तो परत पुन्हा येऊ शकतो का, तर नाही. म्हणजे काय झालं की ती जागा बदलत आहे. ही जागा काय करत आहे, जागा सोडून पुन्हा दुसरी जागा घेत आहे, म्हणजे हे निरीक्षण करत आहे. असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. आणि म्हणून गतिमान आहे असं त्याला का नाव दिलंय, की एखाद्याचं निरीक्षण केलं तर निरीक्षण करण्याला एखादी जी वस्तू आहे ती सतत जागा बदलत करत आहे, म्हणजे त्या जागेमध्ये चेंजेस आहे, म्हणून तर त्याला आपण बोलत आहोत गती आहोत. बरोबर मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांना तुम्ही पाहू शकता की गतीचा जो अर्थ आपण नीट बघितला की निरीक्षण जेव्हा एखादी गोष्ट करतो आपण, एखाद्या वस्तूचं आपण निरीक्षण करत असतो तेव्हा ती आपल्याला जागा बदलत करत असताना दिसते, तर ती वस्तू गतिमान. तर त्या वस्तूला आपण काय म्हणत आहोत, गतिमान वस्तू म्हणत आहोत. मग ती गतिमान वस्तू कोणती असू शकते, ती बस असू शकते, रिक्षा असू शकते, ट्रेन असू शकते. ते कोणत्या वस्तू आहेत, गतिमान वस्तू आहेत. तर अशा प्रकारे बघा, या गतिमान वस्तू आपल्याला पाहून दिसत असते की ते जागा सोडताना आपण पाहू शकतो की एका ठिकाणी ती दुसऱ्या ठिकाणी जात आहे. तुम्ही या चित्रामध्ये पाहिलं की ती जागा सोडत आहे, म्हणजे त्या जागेमध्ये येणारी ती रस्ता आहे तो सोडत आहे, त्या रस्त्यात येणारी जी झाडं आहे, जी दुकानं आहे, जे डोंगर आहे, हे सर्व मागे जात आहे. म्हणजे ती वस्तू काय करत आहे, जागा सोडत आहे. म्हणून आपण त्याला काय बोलत आहोत, गतिमान बोलत आहोत. आणि गतिमान आहे असे आपण म्हटले जाते.
अशा प्रकारे बघा ही काय करत आहे, जागा सोडण्याचं काम करत आहे. आता हे सांगितले की आपण पाहिलं की घटकामध्ये पाहिलं की विस्थापन म्हणजे काय. विस्थापन म्हणजे की जागा सोडणार आहे, म्हणजेच काय वस्तूचे विस्थापन म्हणजे काय सांगितलंय, डिस्प्लेसमेंट. काय आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थान बदलणे होय. विस्थापनाचा अर्थच काय की स्थान बदलणे, जागा बदलणे, की जागा चेंज करणे, जी प्लेस आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, म्हणजे त्याला आपण काय बोलत आहोत मुलांनो, विस्थापन बोलत आहोत. विस्थापनाची व्याख्या तुम्ही ते समजून घेणार आहात की एखादा बॉल आहे, हा बॉल काय करेल की आपण जर एका ठिकाणी आपण टाकला तर तो टप्पा टाकत टाकत तो काय करत आहोत, पुढे जाण्याचा तो काय करत असतो, तयारी करत असतो, पुढे जात असतो. आणि म्हणून आपण त्याला काय बोलत आहोत, विस्थापन. विस्थापनाचा अर्थ तुम्हाला कळालाय की वस्तूचे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थान बदलणे होय. काय आहे स्थान बदलत आहे, की एखादी जी वस्तू आहे ती काय करत आहे, स्थान बदलत आहे. जसं आपण पाहू शकतो की समजा क्रिकेटची बॅट आहे, बॉल आहे, फुटबॉल आहे, एखादं खेळणं आहे किंवा एखादी शोची वस्तू आहे, आपण त्याचं नेहमी काय करत असतो, स्थान बदलत असतो. म्हणजे त्याप्रमाणे जो बॉल आहे तो हॉकी म्हणा, जेव्हा बॅडमिंटन म्हणा, की ते काय करत आहे, नेहमी ते आपलं स्थान बदलत आहे. समजा रेल्वे आहे, ट्रेन आहे, ते काय करत आहे, आपलं स्थान बदलत आहे. म्हणून ते सांगितले वस्तूचे विस्थापन म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. काय आहे, स्थान बदलणे. म्हणून गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. विस्थापन होणे म्हणजे अर्थ कळायला मुलांनो की एखाद्या वस्तूचे स्थान बदलणे म्हणजे जागा बदलणे, म्हणजेच आपण त्याला काय बोलणार आहोत, विस्थापन बोलणार आहोत. चला तर अशा प्रकारे बघा हा बॉल तुम्हाला बाउन्स होताना दिसत आहे. तो जागा काय करत आहे, सतत बदलत आहे. तो कधी इथे पडू शकतो, कधी इथे पडू शकतो. आता इथे त्यांनी सांगितलं की गती म्हणजे काय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की गतीची जी व्याख्या आहे ती सांगितली होती. जसं काय वस्तूची ठराविक वेळेत त्यांनी सांगितलं की ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होण्याच्या प्रक्रियेला काय बोललं जातं, गती बोलायचं. पुन्हा एकदा आपण बघा समजून घेणार आहोत. या बॉलच्या माध्यमातून बघा इथे तुम्ही पाहू शकता की बॉल हा कसा पुढे पुढे चाललाय. म्हणजेच याला काय आहे की वस्तूच्या ठराविक वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होण्याची जी क्रिया आहे तिला आपण काय बोलत आहोत, गती असे म्हणत आहोत. इथे बघा तुम्ही चित्रात पाहू शकता वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन. काय आहे, होत असलेले विस्थापन म्हणजे त्याला आपण काय बोलणार आहोत मुलांनो, आपण पाहू शकता याला काय म्हणणार आहोत, आपण गती असे बोलणार आहोत. ही कशा प्रकारे जो बॉल आहे तो आपण समजा आपण खेळायला गेलो तर खेळताना आपण बॉल हा नेहमी एकाच दिशेने जातो का, तर तो काय करत जातो, तो ठराविक वेळेमध्ये तो काय करतो, पुढे जातो. म्हणजेच त्याला बॉलला काय आहे, गती आहे. म्हणजे तो आपलं स्थान बदलतो. आपण दरवेळेस एकाच जागेवर बॉल मारतं का, तर नाही. म्हणजे तो काय करत आहे, आपण जर प्ले ग्राउंडमध्ये खेळत असेल, जर लहान मुलं प्ले ग्राउंडमध्ये खेळत आहेत तर ते खेळत असताना ते काय करतात, त्यांच्या बॉलची जागा बदलण्याचं काम करतात. काय करतात, जागा बदलण्याचं काम करतात. आणि म्हणूनच आपण इथे पाहत आहोत की वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारा जो बदल आहे की त्यालाच आपण काय म्हणत आहोत, विस्थापन असे म्हणणार. म्हणजे त्या वस्तूची काय आहे, ही गती आहे. ही वस्तूची काय म्हणणार आपण, त्याला गती बोलणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही गतीची जी व्याख्या आहे ती देखील आपण व्यवस्थित त्या मुलांना या चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे. आता बघा इथे पाहण्यासारखी गतीचे प्रकार. जसं आपण पाहिलं की गती म्हणजे काय हे बघितलं, तर जसं गतीचे प्रकार देखील आपण पाहिले. जसं आपण घटक शिकले की आपल्याला आज काय शिकायचं ह्या टॉपिकमध्ये. जसं पाहिलं की गती म्हणजे काय हे बघितलं. गतीचे प्रकार हे दोन प्रकारे पडतात. मग एक रेषीय गती आणि एक नेक रेषीय गती. मग रेषीय गतीमध्ये देखील दोन प्रकार पडतात, एक समान गती आणि असमान गती. आणि मग परत दुसरं जर नेक रेषीय त्याचे देखील अनेक प्रकार पडतात. मग आंदोलित गती आहे, यादृच्छिक गती आहे, त्याचप्रमाणे नियतकालिक गती आहे, वर्तुळाकार गती आहे. तर त्या देखील आपण टप्प्याने किंवा आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत की त्या गती कोणत्या आहेत, त्याची व्याख्या कशी आहे आणि त्याची उदाहरणं कोणती आहेत ते देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मुलांना आपण बघणार आहोत, पाहिलंय की गती म्हणजे काय किंवा गतीचे प्रकार बघितले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप आपण त्या शिकणार आहोत. बघा जे पहिले आहे आपण बघत आहोत, जी पहिली आहे रेषीय गती. मी सांगितलं की रेषीय गती म्हणजे काही लायनर मोशन आहे. की रेषीय गती म्हणजे जे एका रेषामध्ये चालणाऱ्या ज्या गती आहेत त्या कोणत्या आहेत, मग त्याच्यामध्ये देखील प्रकार पडतात. आपण ते बघणार आहोत की त्याच्या रेषीय म्हणजे एका रेषेत चालणारी जी गती आहे. म्हणजे बघा आपण पाहू शकतो की जेव्हा रेल्वे असते तेव्हा रेल्वे ही एका रेषेमध्ये चाललेली असते. किंवा एक प्लॅटफॉर्म आहे, त्या रेल्वेचा जो रूल आहे, जो आपण बोलू शकतो जो प्लॅटफॉर्म जो रूळ आहे, त्या रुळावरून ती गाडी एका दिशेने चालेल, ती कधी वाकडी तिकडी चालत नाही. एखाद्या जी बस आहे किंवा रिक्षा आहे ह्या काय होऊ शकतात, त्या आपण साईडने जाऊ शकतात. त्या आपण जसं आपण रिक्षात बसलो तसं सरळ चालतंय का, नाही, तर ते कधी
राईट घेते ते कधी लेफ्ट घेते, बस असो रिक्षा असो. परंतु जी ट्रेन आहे किंवा जी रेल्वे आहे ती नेहमी सरळ एका रेषामध्ये तुम्हाला चालताना दिसते. तुम्ही असं म्हणू शकता का की नाही मी हे कधी लेफ्टने जाते कधी राईटने जाते, असं होत नाही. ती काय जाते एका रेषेने जाते. जसं तुम्ही चित्र हे बघा पाहू शकता, रेल्वे गाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने, जी गतिमान जी स्पीडने वाहने वाहतात की जे एका रेषेमध्ये चालतात, जी स्पीडने वाहतात, म्हणजे ते आपण आउट ऑफ इंडियामध्ये आउट ऑफ कंट्रीमध्ये देखील पाहू शकतो की जे काही स्पीडचे जे लेन दिलेले असतात त्या लेंथमधूनच ती गाडी आपण काय करणं गरजेचं आहे, चालवणं गरजेचं आहे. काहीचा 40 आहे, काहीचा 60 आहे, काहीचा 70 80 90 100, काही 100च्या वर आहे. मग प्रत्येकाला जशी ज्या स्पीडमध्ये गाडी चालवायची आहे त्या स्पीडने ती लेंथ पकडायची आहे आणि त्या स्पीडने आपल्याला सरळ एका रेषेमध्येच आपल्याला गाडी चालवायची आहे. जर तुमची गाडी जर लेन सोडून जात आहे तर ते लेनवरून तुम्हाला काय मिळू शकतो, फाईन बसू शकतो, तुम्हाला दंड आकारला जात असतो. आणि म्हणून तिथे काय केलं की त्या प्रकारे अशी लेन दिली आहे की तुम्हाला 40च्या स्पीडला ठेवायची तर ती लाईन वेगळी. मग अशा बऱ्याच प्रकारच्या 5-6 लेंथ असतात. 40चा स्पीड, 60चा स्पीड, 80चा स्पीड, 100चा स्पीड, 120चा स्पीड, 150चा स्पीड. मग त्या स्पीडने तुम्ही काय करणार, एका सरळ रेषेमध्ये तुम्ही काय करणार आहात, गाडी चालवणार आहात. अन्यथा तुम्हाला काय होऊ शकतं, तुम्ही दुसऱ्या रूलमध्ये गेलात किंवा दुसरा तुम्ही क्रॉस केली ती लाईन तर तुम्ही काय होणार आहे, दंड आकारणार आहे. मग अशाच प्रकारे आपण काय उदाहरण इथे बघत आहोत रेल्वे गाडीचं, की रेल्वे गाडी ही काय आहे की एका रेषेत सरळ जात असते व रस्त्यावरून येणारी जाणारी जी वाहने असतात ती सरळ एका रेषेमध्ये किंवा एकाच दिशेने येत असतात. की जेव्हा आपण उभे राहतो ज्या ठिकाणी वर्दळ आहे आणि वाहनं येतात जातात तेव्हा ती आपल्याला एका लाईनीतच दिसतात असं नाही, तर काही वेळेस आपल्याला ती एका लाईनीत येताना देखील दिसतात. म्हणजे जे सरळ रेषेमध्ये जातात त्याला काय बोलतात, एक रेषीय गती. ज्या एका लाईनीमध्ये सरळ गतिमान वस्तू जेव्हा धावत असते तेव्हा आपण त्याला काय बोलणार आहोत मुलांनो, एक रेषीय गती. मग त्याचं जे उत्तम उदाहरण आहे जे रेल्वे आहे, ती रेल्वे काय करत आहे, ती एकच लाईनीत जाते. ती पटरी सोडून ती कुठेही उजवी डावीकडे वळत नाही, लेफ्ट राईट ती कधी करत नाही. ती एका रेषेत सरळ जात असते आणि परत ते सरळ एका रेषेमध्येच मधूनच ती काय करत असते, येण्याचा ती प्रयत्न करत असते. बघा अशा प्रकारे ती स्पीडने एका रेषेमध्ये जात असते. दिसत आहे तुम्हाला मुलांनो, अशा प्रकारे ती जात असते. जर वस्तूचे एकाच रेषेत विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे. म्हणजे आता हे तुम्हाला सायन्सच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आहे. बघा, जर वस्तूचे एकाच रेषेत, म्हणजे एकाच रेषा आहे, ही कशी आहे पाहू शकता, जर ही वस्तूची एकच रेषा आहे तर एकाच रेषेचे ते विस्थापन होत असेल, विस्थापन आपण पाहिले की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदल करणारे की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ती काय होतं, ती वस्तू जात असते तेव्हा आपण त्याला विस्थापन म्हणतो. मग ती वस्तू काय करत आहे, जागा बदलणे म्हणजेच काय आहे, विस्थापन आहे. मग एकाच रेषेत जेव्हा विस्थापन होत असते, एकाच रेषेत म्हणजे ती जागा बदलते ना, की एकच ट्रेन येते का, तर नाही. मग जेव्हा एकच ट्रेन येते तेव्हा हाच खांब असतो का, हेच झाडं असतात का, हेच डोंगर असतात का, हेच दुकान असतात का, नाही. तर ती काय करत आहे, पुढे पुढे जात असते, ती आपली जागा बदलते. ही जो रूल आहे हाच रूल पुढे असतो का, तर आणखी दुसरा रूल असतो तो पुढे असतो. म्हणून त्यांनी दिलं आहे की एकाच रेषेत विस्थापन होत असताना तरी त्या वस्तूची ती गती रेषीय गती असे आपण त्याला म्हणत आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला कळलं आहे रेषीय गती म्हणजे काय. जर वस्तूचे एकाच रेषेत विस्थापन होत असेल तर त्याला आपण काय बोलणार आहोत, रेषीय गती असे आपण बोलणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे मुलांना, कळतंय तुम्हाला, समजलंय ना. आपण पाहिजे तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, जर वस्तूचे एकाच रेषेमध्ये विस्थापन होत असेल तर त्याला वस्तूचा आपण काय बोलणार आहोत, गती रेषीय गती असे आपण बोलणार आहोत. जसं रेल्वे काय करत आहे, त्या ट्रॅकवरून त्या पटरीवरून काय करत आहे, एकच गतीने ती धावत आहे आणि म्हणून आपण त्याला बोलत आहोत एक रेषीय गती. इथे दिसत आहे बघा कशा प्रकारे ती एकाच ह्याच्याने धावताना आपल्याला दिसत आहे. मग रेषीय गतीचे देखील 2 प्रकार पडतात. आता त्यांनी सांगितले रेषीय गतीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला पाठ शिकवताना सांगितले की आज आपण कोणकोणते घटक पाहणार आहोत. मग रेषीय गतीमध्ये देखील किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. एक समान गती आणि एक असमान गती. एक समान गती म्हणजे एक सारखी असणारी जी गती आहे त्याला आपण एक समान बोलणार. म्हणजे एकाच सारख्या, म्हणजे आपण तंतोतंत मॅच बोलू शकतो ना, की एक समान म्हणजे एक सारख्या रेषेत जाणारी जी गती आहे त्याला एक समान बोलणार आहोत. जे असमान म्हणजे जे समान नाही आहे, जे एक रेषेत नाही आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, असमान गती असे आपण बोलणार आहोत. म्हणून आपण इथे पाहिले रेषीय गतीचे 2 प्रमुख प्रकार पडतात. ते कोणते ते देखील तुम्ही पाहिलेले आहेत. आता आपण
चित्राच्या माध्यमातून अधिक आपण समजून घेणार आहोत. बघा इथे तुम्हाला दिलं आहे रेषीय एक समान गती. जसं मी तुम्हाला सांगितलं रेषीय एक समान गती आणि जे दुसरा आपला जो प्रकार आहे रेषीय असमान गती. जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की रेषीय गतीचे देखील दोन प्रकार पडतात. रेषीय गतीचे एक समान गती आणि रेषीय असमान गती हे दोन प्रामुख्याने प्रकार पडतात. रेषीय एक समान म्हणजे जे एकाच रेषेमध्ये जे जाणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ज्या वस्तू असतात त्याला एक समान गती बोलणार. ज्या एका वस्तूमधून किंवा एका रेषेतून जात नाही त्याला आपण बोलणार आहोत असमान गती. असमान म्हणजे अचा अर्थच काय आहे मुलांना? नाही आहे. जेव्हा अर्थ येतो, जेव्हा हा शब्द येतो तेव्हा अचा अर्थ काय होतो? नाही असा होतो. आणि म्हणून समान म्हणजे काय? नाही. समान नसलेली गती आपण त्याला असं बोलू शकतो.